मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 40 साईजमध्ये परफेक्ट नवीन पद्धतीने आणि सर्वात सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। कशा पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे। आज आपण इथे सर्वात आधी पाठीच्या बाजूचं परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं आणि मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। बघू शकता इथे मी अस्तरची घडी करून घेतली आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे। एकसारखी घडी करून घ्यायची आहे। ही बंद बाजू। आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। शोल्डर आहे, पूर्ण ब्लाऊज इथे प्लेन करून घ्यायचं आहे। आता उंची मोजून घ्यायची। 15 इंच उंची माझी तयार आहे। तुमची जेवढी असेल तेवढी घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। तुमच्या जेवढी सुद्धा ब्लाऊजची उंची तयार असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या। एक लाईन ओढून घेते। लाईन ओढून झालेली आहे। आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। गळारुंदी इथे मी 2.25 इंचावरती ठेवणार आहे। ह्या साईजमध्ये परफेक्ट आहे कारण की आपल्याला थोडीशी कटोरी वाढवून घ्यावी लागते, म्हणूनसाठी इथे मी गळारुंदीसाठी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता तयार शोल्डर बघायचं आपले किती आहे मापाच्या ब्लाऊजचं। एवढीच पट्टी आपली बघायची किती आहे। कोणाची छोटी असते, कोणाची मोठी सुद्धा असते। आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकतो। आता पायपिंगची बाजू जिथे आपण गळारुंदीचं मार्किंग केलं तिथे पायपिंगची बाजू अशी ठेवून घ्या, म्हणजे तुमचं परफेक्ट होणारं तयार शोल्डर सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं। एकदम अशी सोपी पद्धत आहे। ही गळारुंदीची लाईन परत एकदा समजून सांगितलं त्याच्यावरती असं ठेवून घ्या। आपलं तयार परफेक्ट शोल्डर असं ठेवून घ्यायचं आणि एक मार्किंग करून घ्यायचं। हे झालं परफेक्ट आणि सोपी सुद्धा पद्धत आहे। असं ठेवून घेतलं आणि सेम मार्किंग करून घ्या। जेवढी सुद्धा तुमची पट्टी तयार असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यावं लागतं। लगेच 1 इंच वाढवून घ्या। मार्किंग करून झालं। ह्यामधलं अर्धा इंच तुमचं पायपिंगमध्ये लागणार आहे आणि राहिलेलं अर्धा इंच तुमचं बाही जोडण्यामध्ये लागणार आहे, ते लक्षात ठेवा। एक मोठे थोडंसं मार्किंग करते। आता इथून इथपर्यंत म्हणजे शिलाई मार्जिनच्या सहित आपल्याला आता इथे पकडायचं आहे। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला इथे मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करावं लागतं, ते लक्षात ठेवा। मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घेते। तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायला विसरू नका। आता ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। इथे आपण जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे। आता इथे आपल्याला पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा आहे। मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा, कडेपासून पकडायचा आहे। आपला जेवढा सुद्धा कमरघेर भरू द्या त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता माझा कमरघेर भरला 35 इंच। आता ह्याचे आपल्याला 4 भाग करायचा आहे। तुमचं जेवढं भरलेलं असेल ना त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात। बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग चुकते, त्यासाठी पूर्ण कमरघेर मोजून घ्या। आता इथे काय करायचं, एकदा निम्म करायचं। टेपचा वापर करून एकदा निम्म करायचं। जेवढं आलं त्याच्यावरती टेपचं टोक ठेवून घ्यायचं। एकदा निम्म करून घेतलं मी। परत एकदा दाखवते। हे पहा, बघू शकता इथे एकदा निम्म झालेलं आहे। आता परत ते निम्म झालं त्याच्यावरती परत एकदा टेपचं टोक ठेवून घ्यायचं आहे। आपला इथे परफेक्ट चौथा भाग आलेला आहे। 2दा निम्म करा, परफेक्ट होऊन जातं। आता इथे मी सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। 1 इंच पुढच्या बाजूला लगेच मार्किंग करून घ्या। 1 इंचावरती 1 इंच मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं। मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। 2 इंच घेतलं आणि 1 इंच टक्स मार्किंगसाठी लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे ब्लाऊज घ्यायचं आहे। एवढीच पट्टी आपली गळ्याची किती तयार आहे ते मोजून घ्या। आता इथे बघू शकता माझे आहे 5 इंच तयार। ह्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा। जेवढी आपली पट्टी तयार असेल ना तेवढं सर्वात आधी मार्किंग करून घ्या। मार्किंग करून झालं। ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या। शिलाई मार्जिन लागतं ना, म्हणूनसाठी 1 इंच वाढवून घ्या। तयार पट्टी अधिक 1 इंच घ्यावंच लागतं। आता इथे आपल्याला गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। 2.5 इंचावरती लक्षात ठेवा। मार्किंग करून झालं। एक लाईन ओढून घेते।
आता ह्यासुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची. आपली थोडीशी लाईन इथे क्रॉसमध्ये येणार आहे परफेक्ट आकार देण्यासाठी. आता इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आकारसुद्धा ठेवू शकता. इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे. अंदाजाने आकार दिला तरीसुद्धा चालतो किंवा मार्किंग करून असा आकार दिला तरीसुद्धा चालतो. आता इथे आपल्याला चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे. ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि नेहमी काय करत जा, हुकाची बाजू घेत जा, म्हणजे मोजायला सोपं पडतं. त्यासाठी पूर्ण ब्लाऊज प्लेन करून घ्यायचा आणि पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायची. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. आता हुकापासून ते इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे. माझे इथे परफेक्ट 10 इंच भरते, म्हणजे हा आपला इथे 40 साईजमधला ब्लाऊज आहे. आता सर्वात आधी छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे. इथून म्हणजे बंद घडीपासून छातीचा चौथा भाग 10 इंचावरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घेत जा. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, त्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायच्या एकदम सरळमध्ये. शक्यतो काय करायचा, पट्टीचा वापर करत जा, म्हणजे मार्किंग आपलं व्यवस्थित होऊन जातं. त्यासाठी 2 इंच घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरत जा. छातीचा चौथा भाग इथून इथपर्यंत प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे कंपल्सरी. इथे आपलं परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तुम्हालासुद्धा. आता इथे आपलं परफेक्ट असा मुंड्याला आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. मध्य करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं. बरोबर असं मध्यावरती हे अंतर आणि हे अंतर आपलं इथे सेम झालं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी मार्किंग असं करून घ्यायचं, म्हणजे मुंड्याला आकारसुद्धा द्यायला सोपं पडतं. त्यासाठी आता ही पाठीची बाजू असल्यामुळे आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच लक्षात ठेवत जा. कटोरी ब्लाऊजमध्ये परफेक्ट वहीमध्ये लिहून ठेवत जा. वाटलं तर असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आकार द्यायलासुद्धा सोपं पडेल तुम्हाला. त्यासाठी आता इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. मुंड्याचा आकार देण्यासाठी परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, घोळ येतो, चुन्या पडल्यासारखं होतं. त्यासाठी मुंडा अर्धा इंचाने डाऊन करून घ्या. अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवा, कटोरी ब्लाऊजमध्ये परफेक्ट. इथे मी अर्धा इंच मार्किंग करून घेतलं, ते लक्षात ठेवा. आता सर्वात आधी असा आकार इथपर्यंत देऊन घ्यायचा आहे, म्हणजे नंतर आकार द्यायला तुम्हाला सोपं पडेल. त्यासाठी आता नंतर परत असा आकार देऊन घ्या. जिथून आपण अर्धा इंच डाऊन केलं तिथून असा आकार. जर तुम्हाला डायरेक्ट आकार देता आला तर डायरेक्टसुद्धा देऊ शकता. असा आकार द्यायचा, बरोबर इथपर्यंत आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा. आणि आता वहीमध्ये लिहून ठेवा, परफेक्ट आकार ह्या पद्धतीने देऊ शकता. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. जे आपण मार्किंग केलं, आता इथे बघू शकता आपण अर्धा इंच डाऊन केलं, तिथून कट करून घ्या. शोल्डर कट करून घ्यायचं. परफेक्ट मुंड्याचा आकार देण्याची सोपी पद्धत आहे, ही पद्धत नक्की वापरत जा. कट करून झालेला आहे, बघू शकता. हे आपल्या इथे परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आणि कटसुद्धा करून झालं. आता इथे बघू शकता, ही आपण 2 इंचाची लाईन ओढून घेतली, त्याचा बरोबर असा मध्य करून घ्या. मध्य करून झालेलं आहे, म्हणजे काय होतं, मार्किंग करायला सोपं पडतं. त्यासाठी आता इथे आपला गळा अर्धा इंचाने खाली होणार, ते लक्षात ठेवा. एक मार्किंग करून घ्यायचं. तिथे मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली म्हणजे उंचीचं मार्किंग आपलं इथे परफेक्ट होतं. त्यासाठी आता मगाशी आपण इथे 1 इंच घेतलं होतं, तेच आपल्याला ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला अर्धा इंच
अर्धा इंच ह्या बाजूला, अर्धा इंच ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. म्हणजे कमर फिटिंगमध्ये ब्लाऊजसुद्धा आपला परफेक्ट बसतो, त्यासाठी कमी जास्त होत नाही. ही पद्धत आता वापरत जा आणि बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. मार्किंग करून झालं परफेक्ट. आता इथे थोडंसं असं कट देऊन घ्यायचा, म्हणजे दुसऱ्यासुद्धा बाजूला आपलं सेम मार्किंग होऊन जातं. त्यासाठी मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घ्यायची. बरोबर असा त्रिकोणसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. दोन्हीसुद्धा बाजूंना आपलं एकसारखं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. आणि डिझाईनसुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. इथे पूर्ण ब्लाऊजची डिझाईन वरच्या बाजूला आहे. आता इथे मी अशी घडी करून घेतली, म्हणजे एक बाजू आपली ते बंद झाली पाहिजे आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे. पूर्ण कपडा इथे मी प्लेन करून घेते. आता बंद बाजूला ठेवून घ्यायची आहे. इथे मी बंद बाजूला ठेवून घेतली. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं जास्तीचं कट केलं तरी सुद्धा चालेल. जरी शिल्लक राहिलं तरी कपडा आपल्याला जोडून अस्तर झाल्याच्या नंतर सुद्धा कट करून टाकता येतं, ते लक्षात ठेवा. पण कमी पडलं तर प्रॉब्लेम येतो, त्यासाठी असं कट करून घ्यावं लागतं. इथे आपलं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा आणि डिझाईनसुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. परफेक्ट कटोरीची बाजू कटिंग कशी करायची असते परफेक्ट समजून सांगणार आहे आणि समोरच्या मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता सर्वात आधी पेपर घेतलेला आहे. पेपरवरती पाठीची बाजू कटिंग केलेली अस्तर ठेवून घ्यायचं आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता सर्वात आधी आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे असंच, ह्याच्यामध्ये कुठलाही लगेच बदल करायचा नाही. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती एक लाईन ओढून घ्यायची, म्हणजे समोरच्या बाजूचं सुद्धा मार्किंग करायला सोपं पडतं. त्यासाठी मुंड्याला सुद्धा आहे तोच आकार देऊन घ्या. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे. इथे बघू शकता मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता इथे सर्वात आधी एक लाईन ओढून घ्यायची. समोरच्या बाजूच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अशी मी सरळ लाईन ओढून घेतली. आता ह्यासुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे आकार द्यायला सोपं जातं. त्यासाठी लाईन ओढून झाली, अशी लाईन ओढून घ्यायची बरोबर, म्हणजे आकार द्यायला सोपं पडतं. त्यासाठी आता इथे समोरच्या बाजूचा मुंडा 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 1 इंचावरती परफेक्ट मार्किंग करून घेतलं. आपण पाठीची बाजू कट करताना अर्धा इंच डाऊन केलं होतं मुंड्याच्या बाजूला, त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू राहणार आहे आपली परफेक्ट, म्हणजे समोरची सुद्धा बाजू त्याच पद्धतीने. इथे आपण अर्धा इंच डाऊन केलं होतं ना, घोळ येतो म्हणूनसाठी, ते परफेक्ट ह्या बाजूला सुद्धा होणार आहे, म्हणजे समोरच्या बाजूला. आता गळारुंदीसाठी मी इथे मार्किंग करून घेते. आहे तेवढीच ठेवायची आहे. मार्किंग करून झालेलं आहे, कारण की कटोरी आपल्याला थोडीशी वाढवून घ्यावी लागते. मी तुम्हाला हे पाठीच्या बाजूचं कटिंग करताना सुद्धा सांगितलं होतं. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच आतल्या बाजूला या मार्किंग करून. बऱ्याच वेळा मुंड्यामध्ये समोरच्या बाजूला घोळ निर्माण होतो किंवा चुन्या पडल्यासारखं होतं, त्यासाठी इथून आतमध्ये अर्धा इंच मार्किंग करून घ्या परफेक्ट, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते. एक थोडीशी लाईन ओढून घ्यायची. अर्धा इंच परफेक्ट आहे. तुम्ही सुद्धा ही परफेक्ट पद्धत वापरू शकता कोणत्याही साईजमध्ये. ही तुम्ही पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल आकार देण्याची. आता असा पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची, थोडीशी क्रॉसमध्ये येईल अशी तिथपर्यंत लाईन ओढून घ्यायची, म्हणजे काय होतं आकार द्यायला सोपं पडतं. त्यासाठी आता इथे काय करायचं, असा आकार देऊन घ्यायचा. ह्याच्यावरती थोडासा बाहेरून येणार आहे, म्हणजे जिथे आपला घोळ पडतो किंवा चुन्या पडतात तिथे आपल्या चुन्यासुद्धा पडणार नाहीत. त्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा असतो, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. असा आकार देऊन घ्या, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येणार नाही. वरच्या बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित झालेला आहे. आता इथे मी पेपर फिरवून घेते.
परफेक्ट पद्धत ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता इथे सर्वात आधी 2 इंच मार्किंग करून घ्या. 2 इंच, कारण की क्रॉसपट्टी आपल्याला इथे सेपरेट काढावी लागते, म्हणूनसाठी इथे 2 इंच आपल्याला हे कट करून घ्यावं लागतं समोरच्या बाजूचं. ते लक्षात ठेवत जा नेहमी. 2-2 इंच मार्किंग करून घ्या. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे, कारण की आपल्याला इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढावी लागते म्हणूनसाठी. आता हे मी इथे कट करून घेते. आता ही फिटिंगची बाजू असणार आहे आपली. कट करून घेते. आता इथे आपल्याला फक्त समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. थोडासा आपण आतल्या बाजूने आकार दिला ना, तो आकार इथे परफेक्ट असा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता आपले ते मुंड्याचं कटिंग झालं. आता हे शोल्डर कट करून घ्यायचं आहे. मुंड्याचा आकार इथे परफेक्ट आपला आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. परफेक्ट हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला, गळ्याच्या बाजूला म्हणलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवत जा. 1 इंच परफेक्ट असं मार्किंग करून घ्यावं लागतं ह्या बाजूला. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. ब्लाऊज मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि गळा आहे तेवढं टाकत जा. शोल्डरपासून जिथपर्यंत आपला गळा तयार आहे तिथपर्यंत असं एका लाईनीमध्ये मोजून घ्यायचा, आपला गळा किती तयार आहे तेवढा, आणि आहे तेवढं टाकत जा. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. आता इथे माझा गळा 6.5 इंच तयार आहे तेवढा टाका. बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. आणि गळारुंदी वरच्या बाजूला आपण ठेवली तेवढी सेम आपल्याला इथे सुद्धा ठेवायची आहे. गळारुंदी इथे मी 2.25 इंच ठेवलेली आहे, कारण की कटोरी आपली थोडीशी वाढवून घ्यावी लागते, म्हणूनसाठी इथे मी परफेक्ट गळारुंदी ह्या साईजमध्ये 2.25 इंच ठेवलेली आहे. आता इथे काय करायचं, 1 इंच एक मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच लक्षात ठेवत जा नेहमी, कारण की कटोरीचा आकार द्यायला सोपं पडतं त्यासाठी. आता इथे काय करा, अर्धगोल असा आकार देऊन घ्या. अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालेल. इथे आपलं परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे. आता सर्वात आधी जे आपण मार्किंग केलं होतं समोरच्या मुंड्यासाठी, तिथे आपल्याला मध्यभागी एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे बरोबर आपली लाईन आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. असा टेप पकडा, इथे जिथे आपण आकार दिला तिथे असा टेप पकडायचा आणि 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट आहे. इथे सुद्धा मार्किंग करून झालेलं आहे परफेक्ट 2.5 इंचावरती, ते लक्षात ठेवायचं आहे. वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आता काय करायचं, पेपरचा मध्य करून घ्यायचा आहे. टोक उचलायचं, ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्या इथे मध्य झाला पाहिजे असं ठेवून घ्या. परत एकदा समजून सांगते, असं ठेवायचं ह्याच्यावरती बरोबर मध्यावरती, आणि थोडासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे मध्याचं मार्किंग परफेक्ट होऊन जातं. त्यासाठी कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे मी थोडंसं मार्किंग करून ठेवते. मध्य बरोबर आला पाहिजे. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे 1/2 इंच मार्किंग करून घ्या. फिटिंगच्या बाजूला 1/2 इंच मार्किंग करून घ्या. 1/2 इंच कटोरीचा आकार देण्यासाठी लागतं परफेक्ट 1/2 इंच. जे आपण मध्याचं मार्किंग करून घेतलं त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे फिटिंगच्या बाजूला 1/2 इंच मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट मार्किंग करून झालं. आता हे आणि हे मार्किंग असं एकाला एक अर्धगोल आकारामध्ये जोडून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. अर्धगोल आकारामध्ये जोडून घ्या, कटोरीचा परफेक्ट आकार येऊन जातो. सोपं आहे एकदम. ही पद्धत नक्की वापरत जा. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बरोबर जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता गळा समोरच्या बाजूचा कट करून घेते.
कट करून झालेला आहे. आता हे आपल्या इथे परफेक्ट झालेलं आहे आणि अंतरसुद्धा व्यवस्थित आपल्या इथे झालेलं आहे. वाढवायची कुठेही गरज नाही, फक्त कटोरी वाढवायची आपल्याला इथे. आणि एकदम अशी सोपी पद्धत आहे. बघू शकता असं मध्याचं मार्किंग करून घ्या. ह्याच्यामध्ये कटोरी मोजायची सुद्धा तुम्हाला गरज नाही, परफेक्ट आपल्या साईजमध्ये कटोरी निघून जाते. मध्याचं मार्किंग करून घेतलं, थोडासा कट देऊन घ्यायचा. बघू शकता इथे सोपं आहे एकदम. आणि एक मार्किंग करून घ्यायचं बरोबर असं मध्यावरती. कटोरी बसायला एकदम अशी परफेक्ट बसते आणि जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते. मार्किंग करून झालं व्यवस्थित आपल्या इथे. आता इथे मी दुसरा पेपर घेतला. आता इथे आपल्याला थोडीशी कटोरी वाढवून घ्यायची असते. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. सर्वात आधी एक लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झालेले खालत्यासुद्धा बाजूला थोडीशी जागा ठेवा, वाढवून घेण्यासाठी लागणार आहे ते लक्षात ठेवा. आणि असं लाईनीवरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. त्यासुद्धा बाजूला थोडीशी जागा राहिली पाहिजे, इथे सुद्धा थोडीशी जागा राहिली पाहिजे, असा तुम्हाला इथे पेपर घ्यायचा आहे. आता ह्या लाईनीवरती बरोबर असं ठेवून घ्यायचं, कमी जास्त होऊ देऊ नका. आणि एक मार्किंग करून घ्यायचं. जिथे आपण कटोरीचं मध्याचं मार्किंग करून घेतलं तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. बरोबर झालेलं आहे. आता इथे सुद्धा समोरच्या बाजूला एक मार्किंग करून घ्या. जिथे आपण 1 इंच घेतलं होतं, एक लिहूनसुद्धा ठेवलेलं आहे, तिथे बरोबर मार्किंग करून घ्यायचं. आणि कटोरी आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. ह्याच्यामध्ये लगेच कुठलाही बदल करायचा नाही, आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी कटोरी आहे अशीच मार्किंग करून घेतली. मार्किंग करून झालं, बघू शकता इथे मी आहे अशीच कटोरी ठेवून मार्किंग करून घेतली. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे. इथे सुद्धा मार्किंग झालं पाहिजे आणि इथे सुद्धा बरोबर आपण जिथे मार्किंग केलं तिथेच एक लाईन ओढून घेते बरोबर मध्यभागी. आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली, थोडीशी कटोरी वाढवून घेण्यासाठी लागणार आहे. आता इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंचावरती परफेक्ट होण्यासाठी. आता ह्या सुद्धा बाजूला एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. कमी जास्त होऊ देऊ नका, बरोबर मार्किंग झालं पाहिजे. 1.25 इंचावरती मार्किंग करून झालं. आणि ह्या सुद्धा बाजूला एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तिन्ही सुद्धा अंतर सेम झालं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे फक्त 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1/2 इंच लिहून ठेवत जा लगेच. आणि असं ठेवायचं सरळ लाईनीमध्ये, ते लक्षात ठेवा. आणि ह्या सुद्धा बाजूला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. असा टेप ठेवायचा आणि एक मार्किंग करून घ्यायचं 1/2 इंचाचं बरोबर. इथे असं जोडून घ्यायचं आणि ही बाजू ह्या बाजूला जोडून घ्यायची. बरोबर असं वरच्या बाजूला जोडून घ्या. इकडच्या बाजूला घेऊ नका, नाही तर रुंद गळा होऊ शकतो. दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट पद्धत वापरू शकता. असं वरच्या बाजूला घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे पट्टीचा वापर करा आणि ही लाईन ह्याला अशी जोडून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे. लाईनीला लाईनी जोडून घ्यायच्या बरोबर. ही बाजू ह्या बाजूला जोडून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशी जोडून घ्यायची. जोडून झालं. आता इथून असा इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा. इथून सुरुवात करा. इथून 1/2 इंच घ्यायचं बरोबर. नंतर थोडंसं अंतर वाढवत वाढवत जायचं, ते लक्षात ठेवा. ते इथपर्यंत सोपी पद्धत आहे. असा आकार देऊन घ्यायचा बरोबर अर्धगोल आकारामध्ये. बघू शकता आपले इथे परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं. जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे. गळा कट करून घेते. आता ही बाजूसुद्धा परफेक्ट अशी कट करून घेते. इथे आपलं कटोरीचं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. कटोरी कशी वाढवायची एकदम अशी सोपी पद्धत आहे. नक्की ही पद्धत वापरत जा. आता इथे ह्याच्यावरती मी तुम्हाला ठेवून दाखवते. जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते. अजिबात कोणताही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येणार नाही. आता इथे आपल्याला परफेक्ट अशी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. कटोरी जोडतो ती बाजू घ्यायची आणि पाठीची बाजू घ्यायची आहे. बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी जोडायला पुरत नाही किंवा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते. क्रॉसपट्टीची परफेक्ट पद्धत ह्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता. आता इथे
हे टोक फिटिंगच्या बाजूला, फिटिंगची बाजू अशी ठेवून घ्यायची. कमी जास्त होऊ देऊ नका आणि जिथपर्यंत पुरतं तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं. बघू शकता असं ठेवून घेतलं, कमी जास्त होऊ देऊ नका फक्त, तेव्हा तुमची क्रॉसपट्टी परफेक्ट निघेल. असं ठेवून घेतलं आणि एक लाईन ओढून घ्यायची. बरोबर जिथपर्यंत पुरलं तिथपर्यंत एक लाईन ओढून घेतली. आता दुसरा पेपर घेतला, पेपरवरती असं आहे असं ठेवून घ्यायचं, आहे असंच ठेवून घेतलं मी सुद्धा. आता इथे बघू शकता सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून घडीचं मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट आपलं इथे घडीचं मार्किंग करून झालं, कारण की बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी जोडायला पुरत नाही. परफेक्ट घडीचं मार्किंग असं करून घ्या, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे बघू शकता आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे एक लाईन ओढून घ्यायची. खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा, 1 इंच तरी जागा राहिली पाहिजे खालच्या बाजूला. एक लाईन ओढून घेते, थोडंसं घडीचं मार्किंग. इथे जागा ठेवा बरं का थोडीशी. आता इथे बघू शकता ह्या लाईनीवरती बरोबर आहे अशीच पाठीची बाजू ठेवून घ्यायची. आणि जे आपण मगाशी मार्किंग केलं होतं का, कटोरी जोडतो ती बाजू ठेवून ते मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. आता हेच आपल्याला सेम मार्किंग ह्याच्यावरती करून घ्यायचं. एवढंच मार्किंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. बरोबर जेवढं राहिलं त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्या. बघू शकता लाईन ओढून झालेली आहे. आता इथे वरच्या बाजूला हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला फक्त अर्धा इंच वाढवून घ्या, कारण की ती बाजू आपली थोडीशी उंच असते हुक आणि लूक पट्टीच्या बाजूची. तिथे ना थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्या आणि असा आकार देऊन घ्या. आकार देऊन झालेला आहे परफेक्ट. आता इथे काय करायचं, 1 इंच वाढवून घ्या, 1 इंच वाढवून घ्या. शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला, त्यासाठी 1 इंच वाढवून घ्या. परफेक्ट आहे 1 इंच. वहीमध्ये लिहून ठेवा किती वाढवावं लागतं. 1 इंच. क्रॉसपट्टी तयार क्रॉसपट्टी अधिक 1 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवत जा. तेव्हा क्रॉसपट्टी जोडायला पुरते, फिटिंग कमी जास्त होत नाही. एक लाईन ओढून घेतली मी त्याच्यावरती बरोबर. यामधला अर्धा इंच वरच्या बाजूला जाणारा ते लक्षात ठेवा. इथे जाणार तुमचं अर्धा इंच आणि राहिलेलं अर्धा इंच इथे जाणार तुमचं दुसरे जोडण्यामध्ये, म्हणजे आतल्या बाजूला. ते लक्षात ठेवा. जोडताना आपण हे बघणारच आहोत. आता हे मी इथे कट करून घेते. जेवढं जास्तीचं आहे तेवढं खालच्या बाजूचं कट करून टाकते. मार्किंग केलं तेच परफेक्ट असं कट करून घ्या, ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा वरच्या बाजूचे मी असं कट करून घेते. इथे आपली परफेक्ट क्रॉसपट्टी कट करून झाली. वाढवायची काही गरज नाही, वाढवून घेऊ नका. आहे तेवढीच ही जी सांगितलं ती पद्धत वापरत जा. आता बाही कट करून घ्यायची आपल्याला. इथे बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे पाठीची बाजू घ्यायची आपल्याला. अर्धा इंच कमी करून घ्या. शोल्डर नेहमीप्रमाणे अर्धा इंच कमी करून घ्या. कमी करून घेतलं, अर्धा इंच परफेक्ट कमी करून घ्या. आता मार्किंग केलं ना, तिथे असा टेप पकडायचा आणि अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्यायचं. तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल, ते लक्षात ठेवायचं आहे. 10.5 इंच भरलेलं आहे आणि आहे तेवढंच घ्या. 10.5 इंच परफेक्ट भरलं इथे माझं. आणि असं लिहून ठेवा, तेव्हा कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही ह्याच्यामध्ये. आणि जेवढं भरलं तेवढं असं लिहून ठेवायचं ह्याच्यावरती. इथे मी पेपर घेतला, अशी घडी करून घेते आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता हे आपलं परफेक्ट असं घडीचं मार्किंग ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. माझं इथे भरलं 10.5 इंच. इथे मी 10.5 इंचावरती, ही बंद बाजू माझ्या बाजूला आहे, बंद बाजूने 10.5 इंचावरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता इथे आपलं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बंद बाजूला ठेवून घ्या. आणि एक मार्किंग करून घ्यायचं परफेक्ट उंचीचं मार्किंग. आपली ही बाही उंची तयार. आणि ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला शिलाई मार्जिन 1 इंच वाढून घ्यायचं. 1 इंच वाढून घेतलं. इथे मी बाही उंची अधिक 1 इंच घेतलेला आहे. इथे बाही उंची 5 इंच तयार आहे.
ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूने इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते बाही उंचीनुसार. 2.5 इंच मार्किंग करून घेतलं ते लक्षात ठेवा. आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच मार्किंग करून घेतलं, 2 लिहून ठेवते म्हणजे चुकणार नाही त्यासाठी. इथून आतमध्ये 1 इंच, बंद बाजूने आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घेते. 1 इंच परफेक्ट आहे. आता दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे. बंद बाजूला ठेवून घ्या. शिलाईची पहिली टिप वाटलंच तर मार्किंग करून घ्या म्हणजे मार्किंग करायला सोपं पडतं त्यासाठी. असं ठेवून घ्यायचं. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगला जागा नसते. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायची. पेपरवरती मार्किंग करून झाली, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्या. 2 इंच शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला. दंडघेर अधिक 2 इंच घ्यायचं. दंडघेर अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे आपल्याला बाहीला असा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा. इथून ते इथपर्यंत थोडासा उंच आकार सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या. आकार द्यायला सोपं पडतं त्यासाठी थोडं मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती काय करायचं, थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. थोडासा उंच आकार बरोबर मार्किंग करून झालेला आहे. आकार द्यायला सुद्धा सोपं पडतं त्यासाठी. आता इथे थोडासा असा खोलगट आकार असतो. थोडं मार्किंग करून घ्या आणि वरच्या बाजूला कमी करत घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावरून असा आकार द्यायचा. आकार द्यायला सुद्धा सोपं पडतं. ही बाजू समोरच्या मुंड्याला जोडताना इथं थोडीशी खोलगट बाजू असते ती. आता एक मार्किंग करून ठेवायचं त्यासाठी म्हणजे जोडताना चुकत नाही. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची ते इथपर्यंत. एक लाईन ओढून घेतली. आता इथे काय करायचं, कट करताना दोन्ही सुद्धा एकत्र कट करावं लागतं. लक्षात ठेवायचं, कमी जास्त होऊ देऊ नका. इथपर्यंत घेतलं. आता इथून ही बाजू सर्वात आधी उंच आकार कट करून घ्यावा लागतो. कट करून झाला, मध्यावरती थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. एक बाजू बाजूला घ्यायची. एक बाजू बाजूला घेतली. ही पाठीची बाजू आणि ही खोलगट बाजू असते ती समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी खोलगट बाजू अशी कट करून घेते. कट करून झालेलं आहे. बघू शकता इथे आपला परफेक्ट असं बाहीचं पेपर कटिंग झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि असंच बाहीचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. आता इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट अशी कट करून झालेली आहे. आता पेपर कटिंग ठेवून कट करून घ्यायचं. कटोरी अशी ठेवून घ्या दाखवलं त्या पद्धतीने. बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत. कटोरीचा आकार परफेक्ट येऊन जातो गोलमध्ये आणि बसायला परफेक्ट बसते. असं मार्किंग करून घ्या. आहे असंच मार्किंग करून घ्या. आहे असंच, कुठलाही बदल नाही करायचा अजिबात. आहे असंच मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा मार्किंग करून झालेलं आहे. गळा व्यवस्थित मार्किंग करून घ्या. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. बघू शकता इथे. आता इथे कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घ्या आणि कुठं बसते ना तिथे असं बघत जा. कुठं बसतंय व्यवस्थित मार्किंग करायला आपल्याला जमणार आहे तिथं असं ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. आहे असंच. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू. आहे असंच. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेते. याच्यामध्ये कुठलाही बदल नाही करायचा किंवा वाढवून सुद्धा घ्यायचं नाही. आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता हे इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आहे असंच कट करून घ्या दाखवलं त्या पद्धतीने. वाढवून कुठेही घ्यायचं नाही आपल्याला. आहे असंच मार्किंगवरती बरोबर असं हे कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं. कटोरी परफेक्ट. आता कटोरी जोडतो ती बाजू परफेक्ट अशी कट करून घ्यायची आहे. आहे असंच मार्किंग. आता ही बाजू कट करून झालेलं आहे दोन्ही सुद्धा. आणि कुठं बसते ना तिथं असं ठेवून बघत जा. नंतर मार्किंग करून कट करत जा.
आता इथे मी बाही अशा पद्धतीने ठेवून घेतली, जिथे बसते तिथे अस्तरच्या कापडावरती, आणि आहे असंच मार्किंग करून घेते. आहे असंच, कुठलाही बदल करायचा नाही. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून झालेलं आहे परफेक्ट, बघू शकता इथे. आणि हे मी इथे कट करून घेते. आहे असंच कट करून घ्यायचं आहे मार्किंगवरती बरोबर, म्हणजे कमी जास्त होणार नाही आहे. कट करून झालेलं आहे. मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं बरोबर. क्रॉसपट्टी कट करून घ्यायची, अशी घडी करून घ्या कापडाची, म्हणजे अस्तरच्या कापडाची. दाखवलं त्या पद्धतीने. आता आहे अशी ठेवून घ्या, मार्किंग करून घ्यायची. कापडाची घडी कशा पद्धतीने घातली ती पद्धत वापरत जा, आणि कट करून घ्यायची आहे अशीच कट करून घ्या. दोन्ही बाजूंच्या 2 क्रॉसपट्ट्या आपल्या निघून जातील. मधून कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी काढून घ्यायची आहे. अशी घडी करून घेतली कापडाची. 2.5 इंच मार्किंग करून घेते, आणि उंचीला थोडीशी जास्त काढा. दोन्ही बाजूंच्या 2 पट्ट्या कट करून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला हे ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. इथे आपली पाठीची बाजू कट करून झाली. कटोरी जोडतो ती बाजू कट करायची राहिलेली आहे. आता सर्वात आधी जिथे बसते आणि डिझाईन बघत जा, वरच्या बाजूला पूर्ण डिझाईन आहे, त्यासाठी मी असं ठेवून घेतलेलं आहे. क्रॉसपट्टी अशी ठेवून घेते. कपडा कमी आहे. आता कटोरी अशी ठेवून घेते, आणि बाही डिझाईन वरच्या बाजूला आहे त्या अनुसार इथे मी असं ठेवून घेणार आहे, म्हणजे वरच्या बाजूला झालं पाहिजे म्हणूनसाठी असं ठेवून घेतलं. बाहीला इथे सुद्धा जोड येणार आहे, आणि इथे सुद्धा आपला जोड येणार आहे, कपडा कमी असल्यामुळे. जिथे बसते तिथे असं ठेवून घ्या सर्वात आधी, नंतर कट करून घ्या. आता हे मी सर्वात आधी कटोरी कट करून घेते. थोडंसं बाहेरून कट केलं. कटोरी जोडतो ती बाजू थोडीशी बाहेरून कट करून घेते, आणि जिथे बसते का तिथे असं ठेवून घ्या, नंतर कट करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सिल्कीसुद्धा असतो, पिना लावून कट केलं तरीसुद्धा चालेल. क्रॉसपट्टी आहे अशी कट करून घ्या, आहे अशीच, ह्याच्यामध्ये वाढवू नका, कुठलाही बदल करायचा नाही, आहे अशीच कट करून घ्या. कट करून झालेले आहे. आता बाही कट करून घेते. फिटिंगच्या बाजूला थोडासा जोड येणार आहे आपला बाहीला. एवढा जोड येतोय आपला, इथे बघू शकता, ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला. मधून कट करून घेते, आणि ह्या बाजूला सुद्धा कपडा लागणार आहे. असं ठेवून बघते व्यवस्थित बसतंय का, आणि कट करून घेते जेवढा लागतोय तेवढा कपडा. कटिंग करून झालं. एवढाच कपडा शिल्लक आहे. आता ह्याच्यामधून मी इथे पायपिंगच्या पट्ट्या काढून घेते. क्रॉसमध्ये पट्टीचा वापर करून, कपडा कमी असेल तर ही पद्धत वापरू शकता. बरोबर पट्टीच्या मापाच्या काढायच्या आहेत. क्रॉसमध्ये जेवढ्या लागतात तेवढ्या. आता इथे मी ह्या पट्ट्या कट करून घेते. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे.
पट्ट्या कट करून झाल्या. इथं आपलं पूर्ण ब्लाऊजचं परफेक्ट असं पेपर कटिंगसुद्धा झालेलं आहे आणि ब्लाऊजसुद्धा परफेक्ट असा कट करून झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने तुमचा ब्लाऊजसुद्धा तुम्ही परफेक्ट असं कटिंग करून ठेवायचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.